नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. आज निवडणूक आहे 15 तारखेला आपल्या सगळ्या महानगरपालिकांची आणि सगळीकडं एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे बाहेर येते, ती म्हणजे मोठा घोटाळा झाल्याची. ते म्हणजे हातावरची शाई जाते, ज्यांनी मतदान केलंय त्यांनी. आणि त्याच्यामुळे तुम्ही आजूबाजूला आवाज बघत असाल तर प्रचंड मोठा गदारोळ चालू आहे सगळीकडं. सगळी लोकं एकमेकांना बोलत सुटलेत, शाई निघते, कोण डबल जातंय, कोण काय करतंय, या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळा गोंधळ झालेला आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळतोय. पण या सगळ्या गोंधळाला बाजूला सारून थोडंसं उद्याच्या निकालावरती येऊया, की नक्की मुंबईचा महापौर कोण होईल. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक जण या प्रकारची स्टेटमेंट देतात किंवा असं सांगतायत, की मुंबईमध्ये ठाकरेंचाच महापौर होईल. आता थोडेसे विषय सगळे बाजूला ठेवूया, बाजूला सोडूया आणि आता बोलूया अत्यंत वास्तव गोष्टींवरती, की नक्की काय चित्र असणार आहे, कसं होणार आहे आणि उद्या विजय नक्की कुणाचा होईल, काय शक्यता दर्शवता येतात, या सगळ्या गोष्टीकडं आपण थोडंसं वळून पाहूया. निवडणुकीच्या आधी बरोबर ती पाडू नावाची काहीतरी मशीन आणली आणि बरोबर आहे, ते चुकीची गोष्ट आहे. तुम्ही आधी पक्षांना सांगायला पाहिजे आहे सगळ्या एक महिनाभर आधी तरी, की तुम्ही नक्की ही मशीन कोणत्या वेळेला कशासाठी आणणार आहे, काय करणार आहे. त्यांना सांगणं सर्व पक्षांना गरजेचं आहे निवडणूक आयोगानं. त्यामुळे सर्रास निवडणूक आयोगाची चुकी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हाताच्या शाई जिथे काय मार्कर वगैरे आपले घेऊन आलेत. पहिली शाई असायची. बरं, त्याच्यामध्ये एक दुसरी गोष्ट आहे, ते मार्कर ची शाई जी आहे ते थिनर किंवा अशा गोष्टींनी जाते, जे रिमूव्हल आहे. म्हणजे काय, आपण जसं टॉयलेटमध्ये हार्पिक वापरून त्यातली घाण स्वच्छ करतो, ते हार्पिक हे त्याचं एक रिमूव्हल आहे. जसं पाण्याने ते स्वच्छ होऊ शकत नाही, तसं ही शाई पाण्यानं जात नाही. मी स्वतः ते सगळ्या गोष्टी करून पाहिल्यात, की ही शाई पाण्याने जात नाही आहे. त्याच्यासाठी एखादा थिनर असेल किंवा तुमचा नेल पॉलिशचा रिमूव्हर असेल किंवा अजून काही तुम्ही जर वापरत असाल, त्या गोष्टीने ती जाणार आहे, कारण तिथपर्यंतच तिची मर्यादा आहे. बरं, ते जरी झालं तरी आतमध्ये तुमच्या सह्या घेतल्या जातात, तुमचे सगळे टिकमार्क केली जाते, की तुम्ही मतदान केलं नाही केलं, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. त्याच्यामुळं सहसा याच्यामध्ये मी जेव्हा सकाळी निवडणुकीला वोटिंग करायला गेलो, तेव्हा मला कुठं आनागोंदी कारभार असा दिसला नाही, की काहीतरी चुकीचं होतंय, काहीतरी उलटपालट होतं. नाही, पोलीस वगैरे आहेत, सर्व निवडणूक आयोगाची सगळी लोक आहेत. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी बाजूला सोडा. आता ते पाडू मशीन नावाची जी काही गोष्ट आणली आहे, आता ती किती कशासाठी आणले, काय नक्की होतंय त्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही, सांगू शकत नाही. कारण ती मुळात म्हणजे काही गरज नसताना किंवा जर आणायची होती तर सांगायला पाहिजे होतं. पण आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे, की मुंबईचा महापौर नक्की कोण होईल. बाकीच्या महानगरपालिकांचं सोडून द्या, तो विषयच आता घ्यायचा नाही आहे. आपलं चाललंय मुंबईत मराठी माणसाचं आणि त्या सगळ्या गोष्टीवरती निवडणूक आहे. सरळ दोन लोकं किंवा दोन पक्ष एकमेकाच्या समोर आहेत. शिंदे, फडणवीस एका बाजूला आणि दोन ठाकरे बंधू एका बाजूला. पण ही निवडणूक इतकी चुरशीची असणार आहे उद्या जेव्हा निकाल लागतील तेव्हा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाच्या अस्तित्वाची लढाई म्हणायला काही हरकत नाही आहे. कारण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, मुंबईचा व्यवस्थित तुम्ही अभ्यास केला मतदारांचा, तर मराठी टक्का जेवढा आहे तेवढाच बाकीचा बाहेरचा टक्का देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याच्यामुळे जो बाहेरच्या टक्क्याचं मतदान आहे, आता त्याच्यामध्ये दोन बाजू आहेत, त्या देखील मी तुम्हाला सांगतो. बाहेरच्या टक्क्याचं जे मतदान आहे त्याच्यामध्ये कोण, खास करून हिंदू लोक, खास करून उजव्या विचारसरणीची लोक जी बाहेरची आहेत, ती सगळी लोक भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंना मतदान करतील. दुसरी गोष्ट म्हणजे आता राहिलेला आपला मराठी टक्का, त्या मराठी टक्क्यामधली उजव्या विचारसरणीची लोक, यांच्या वैयक्तिक पक्षाची लोक ही त्यांना मतदान करतील. म्हणजे देवेंद्र फडणवीसांना दुसरे त्यांच्यासोबत आठवले, ज्यांना बऱ्यापैकी नाही म्हटलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, आठवलेंना सोबत घेणं म्हणजे काय हास्यास्पद गोष्ट नाही आहे. भारतीय जनता पार्टीसारखा पक्ष अशा एका माणसाला किंवा अशा एका संघटनेला, पक्षाला सोबत ठेवतो, त्याचा काहीतरी फायदा असल्याशिवाय ते ठेवत नाहीत. त्यांची देखील बऱ्यापैकी वोट बँक आहे. त्यामुळं या देखील मतांचा फायदा महायुतीला होणार आहे. त्यामुळं मराठीचा राहिलेला टक्का कमी झाला, कारण तो उजव्या विचारसरणीची लोक इकडे निघून गेली. आता मराठीचा टक्का थोडासा कमी घसरला. आता राहिलेली जी लोक बाहेरची, मी मगाशी म्हटलं, त्यातली उजव्या विचारसरणीची गेली, राहिलेली डाव्या विचारसरणीची लोक, मग त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाला, दुसरे बाकीचे सगळे डाव्या विचारसरणीची लोक ज्यांना नाही पटत हिंदुत्व आणि या सगळ्या गोष्टी, ती सगळी लोक बऱ्यापैकी काँग्रेसला बाजूला सारून उद्धव ठाकरेंना, त्यांच्यासोबत असणाऱ्या शरद पवार पक्षाला, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बऱ्यापैकी मतदान होईल. राज ठाकरेंना थोडंसं ती डावलतील किंवा बाजूला करतील, पण राज ठाकरेंना याचा नकळत फायदा होणार आहे, कारण तुम्ही त्या अलायन्समध्ये असल्यामुळं. त्याच्यामुळं बऱ्यापैकी तिकडचा बाहेरचा 50% आपण धरूया, तो काहीसा भाग, मराठी राहिलेला सगळा टक्का
त्याच्यामुळं हे सगळं मतदान उद्धव ठाकरे, राज ठाकरेंना आणि शरद पवारांची भूमिका देखील या निवडणुकीमध्ये फार महत्त्वाची आहे. भले जरी ते दिसत नसले, त्यांची माणसं कुठं समोर येत नसली, कारण त्यांनी हे सगळं ठाकरे बंधूंवरती सोडून दिलंय. दिसले का कुठे शरद पवार दिसले का? किंवा जयंत पाटील फक्त एकदा आपल्या सभेला शिवतीर्थावरती आले होते, तेवढेच काय ते. नंतर ती लोकं सहसा त्यांनी डोकं कुठं लावलं नाही, घुसवलं नाही, सहसा काही केलं नाही, कारण त्यांना माहिती आहे आपण कितीही बोंबलत बसलो तरी काही होणार नाही. हे दोघं भावभाव बघून घेतील काय करायचं ते. आपण मध्ये पडण्यात काही अर्थ नाही आहे आणि आपली उगाच एनर्जी घालवण्यात, पैसा घालवण्यात ही अर्थ नाही आहे. हां, पैसा लावला असेल यांनी ठाकरे बंधूंवरती थोडाफार, किंवा तुम्ही करा कॅम्पेन, आम्ही आहोत मागे. त्यामुळे या सगळ्या मतदानाचं विभाजन अशा पद्धतीनं होणार आहे. पण आता हे सगळं मतदानाचं विभाजन झाल्यानंतर अजून एक महत्त्वाचा टक्का उरतो. तो म्हणजे जी काही पॉश लोक आहेत, म्हणजे काय, जे आपण सेलिब्रिटी पकडूया, त्यांना फार मोठं मतदान आहे मुंबईमध्ये. जे काही ही सगळी जी मोठी श्रीमंत लोकं आहेत, ही फार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये काम करणार आहेत आणि त्यांचं काम हे या पक्षांचा विजय देखील असू शकतो, एवढं लक्षात ठेवा. कारण मुंबईमधला हा जो श्रीमंत वर्ग आहे, तो सहसा भाजपकडे झुकलेला दिसेल, तो सहसा एकनाथ शिंदेंकडे झुकलेला दिसेल, तो सहसा उद्धव ठाकरे, राज ठाकरेंचा, शरद पवार या लोकांचा विचार सहसा करणार नाहीये. कारण ही सगळी लोकं ही सहसा अमराठी आहेत. त्याच्यामुळं त्यांना या दोघांचं थोडंसं वावडंच असेल. अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके सेलिब्रिटी ही लोकं असतील, जी ठाकरे बंधूंकडे वळतील, जातील. ते त्यांच्या संबंधांमुळे आणि त्यातल्या त्यात राज ठाकरेंच्या संबंधामुळे, उद्धव ठाकरेंच्या संबंधामुळे नाही. ठाकरे बंधूंचं पारडं अजून एका ठिकाणाहून जड होतं, ते म्हणजे बऱ्यापैकी 5-6 आमदार उद्धव ठाकरेंचे मुंबईमध्ये आलेले आहेत. आता ते ईव्हीएमवरती रडत बसतात किंवा सगळ्या गोष्टी सांगतात, पण तुमचे आमदार आलेत एवढं लक्षात ठेवा. ते जर पाडायचे असते तर तेही सगळे पाडून टाकले असते. त्याच्यामुळं असं ईव्हीएमचं वगैरे आपण ठोस काही म्हणू शकत नाही. कारण बरोबर तुम्ही जिथं जिथं पाहिजे तिथं तिथं तुमचे आमदार बरोबर आलेले आहेत. त्याच्यामुळे त्या आमदारांचा मतदारसंघ असल्यामुळं आणि मुंबईमध्ये 5-6 आमदार काय असतील ते असल्यामुळं मोठी ताकद उद्धव ठाकरेंकडे किंवा ठाकरे बंधूंची वाढताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरा मुद्दा म्हणजे मराठीसाठी, म्हणजे ही शेवटची लढाई मराठीसाठी. अगदी त्यामुळं बऱ्यापैकी मराठी माणूस जागा आहे, बऱ्यापैकी मराठी माणूस ठाकरे बंधूंच्या मागे आहे, हे नाकारण्यात येणार नाही आणि हे कुणी नाकारू नये. मतदान होणार, निश्चित होणार, बऱ्यापैकी मतदान होणार. पण सगळ्यात महत्त्वाच्या विषयाकडे येऊया. मतदान जरी झालं तरी एवढंही होणार नाही की महायुतीला मागं म्हणजे बॅकफूटवर ठाकरे बंधू किंवा त्यांचं जी काही अलायन्स आहे, त्यांची जी युती आहे, ती मागं टाकू शकेल. हे निश्चित होणार नाही. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंकडे असलेल्या विविध संघटना. मी काय म्हणतोय? विविध संघटना. मागची जी काही विधानसभेची निवडणूक होती, त्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जे जे काही संघटनांनी ताकद लावली, ज्या ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी महायुतीची सगळी लोकं निवडून आली. मग तुमचं बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, RSS असेल, तुमचं शिवप्रतिष्ठान असेल, त्याच्यानंतर तुमच्या अनेक हिंदू संघटना असतील ज्या कार्यरत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. त्यानंतर आध्यात्मिक क्षेत्रातली सगळ्या संघटना असतील, ज्या तुमच्या एकनाथ शिंदेंनी, तुमच्या देवेंद्र फडणवीसांनी बऱ्यापैकी जोडून ठेवलेल्या आहेत, ज्या कुठेही फुटणार नाही आहेत, हे लक्षात घ्या. तुमचा जैन समाज असेल, तुमचा गुजराती, म्हणजे त्यांच्यातल्या संघटना मी पकडतो, आध्यात्मिक संघटना, जैन समाज असेल, मारवाडी समाज किंवा या UP-VP ही सगळ्या ह्या छोट्या मोठ्या संघटनांनी चांगल्या प्रमाणामध्ये बांधून ठेवले, ज्यातून त्यातलं एकही मत बाहेर कुठं जाणार नाही आणि त्याचा निश्चित फायदा एकनाथ शिंदेंना आणि देवेंद्र फडणवीसांना होणार आहे. निश्चित फायदा होणार आहे. त्याच्यानंतर जो काही कॉर्पोरेट सेक्टर असतो, तुम्हाला माहितीच असेल, तो कॉर्पोरेट सेक्टर नेहमी नरेंद्र मोदींनाच साथ देईल, त्यांच्या पाठीशी उभं राहील. कारण त्या सेक्टरमधले झालेले बदल, तिथली एम्प्लॉई लोकं, ही सगळी लोकं ते अनुभवत आहेत. त्याच्यामुळे ते नरेंद्र मोदींना, कारण ही लोकं सहसा विचार काय करणार, ते आंतरराष्ट्रीय दर्जाचा विचार करणार की बाबा देशाचं आर्थिक गणित कसं आहे, देश नक्की कुठच्या बाजूने चाललाय, काय चाललाय, त्याच्यामुळे आपण कोणाला निवडलं पाहिजे, काय केलं पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर, तुमचा विकास, या सगळ्या गोष्टींवरती ते सहसा फोकस करतात आणि जे काही दिसतंय त्याला ते खरं मानणारे असतात. त्याच्यामुळे हा जो कॉर्पोरेट सेक्टरचा एक वर्ग आहे, तो पण बऱ्यापैकी भारतीय जनता पार्टीकडे आणि एकनाथ शिंदेंकडे वळेल महायुती असल्या कारणाने. आणि त्यातला छोटाफार वर्ग जरी पकडला तुम्ही, जो मराठी आहे, ज्यांना कुठेतरी वाटतंय की मी इथं नोकरी करतोय, मला ह्या परप्रांतीयांकडून असं होतंय, मला हा जो छोटासा वर्ग आहे, जो नाराज असतो,
तो वर्ग नक्कीच ठाकरेंकडे वळेल. आम्ही असं म्हणत नाही की त्यातला संपूर्ण मराठी वर्गच ठाकरेंकडे वळेल, असं होणार नाही. संपूर्ण मराठी माणूस ठाकरेंना मतदान करणार नाही हे निश्चित आहे. त्याचं कारण म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांना ह्या दोघांनी दिलेली श्रद्धांजली. कारण हे स्पष्ट होतंय, अनेक लोक मला बोलतात, अनेक जण मला मेसेज टाकून बोलतात की तुम्ही भले जरी राज ठाकरेंना विरोधात बोलत असला किंवा जे काही तुम्ही विरोधात करत असला तरी ते योग्य आहे, ते मुद्देसूद आहे आणि ते महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे निश्चित हा एक वर्ग त्यांच्यावरती जो नाराज आहे ठाकरे बंधूंवरती, तो निश्चित कुठे ना कुठेतरी यांच्यावरती रोष दाखवेल. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्धव ठाकरे जर काँग्रेससोबत बसले नसते, माझा प्रश्न आहे का व्यवस्थित, उद्धव ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदेनी पळवून नेली, आपण मान्य करू, ठीक आहे. त्याच्यानंतर ते काँग्रेससोबत बसले नसते, वेगळे स्वतंत्र झाले असते, तर राज ठाकरे जर राज ठाकरे मागे भारतीय म्हणजे शिवसेनेच्या म्हणजे एकनाथ शिंदेच्या मंचावर जात आहेत काय तिकडं, म्हणजे हे जे इकडून तिकडून हे जर केलं नसतं आणि मग जर दोघे भाव एकत्र आले असतं तर निश्चित त्यांची ताकद वेगळी राहिली असते. पण इथं झालंय असं की दोघांनी पण कोणताच शब्द पाळलेला नाहीये, स्वाभिमानाच्या कुठल्याच गोष्टी ठेवलेल्या नाहीयेत. त्यामुळे ह्या देखील गोष्टी मराठी माणसाला बऱ्यापैकी माहिती आहेत. आता जिथं मराठीचा बऱ्यापैकी मोठा बहुल भाग आहे, जिथं हा ठाकरेंचा आहे, पूर्वीपासूनचा आहे, तिथं नक्की ठाकरेंना मतदान होईल. किंबहुना ते मतदान थोडंसं वाढेल. ज्या ठिकाणी मराठीचा टक्का आहे मात्र तो कमी प्रमाणात त्यांना मतदान करत होता, ते देखील प्रमाण थोड्याफार प्रमाणामध्ये निश्चित वाढेल. पण एवढंही वाढणार नाही की अगदी महायुतीला मागे टाकण्यात त्यांना यश मिळेल. निश्चित महायुतीला अगदी काटेकी टक्कर असं उद्याचा निकाल असेल शक्यता, असं मला तरी वैयक्तिक वाटतं एका विशिष्ट चित्रावरून. आणि जर कदाचित अगदीच ठाकरे बंधूंना काहीही करता आलं नाही किंवा अगदी दारुण पराभव झाला, तर मग कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित करायला काही हरकत नाही. तर प्रश्नचिन्ह निश्चित तुम्ही व्यवस्थेवरती, निवडणुकाच्या सगळ्या व्यवस्थेवरती, EVM वरती, बाकी सगळ्या गोष्टींवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करा. जर अगदी तुमचा दारुण पराभव म्हणजे समजतं ना की अगदी 20 नगरसेवक फक्त आलेत आणि बाकी सगळे यांचेच आलेत, असं काही झालं तर. पण जर कुठे ना कुठेतरी अगदी समांतर किंवा कुठे ना कुठेतरी थोडंसं पारडं वर खाली, तर मग मात्र निवडणूक प्रक्रियेवरती कुठलाही आक्षेप न घेता जी काही हार किंवा जे काही जिंकणं जे काही तुम्ही झालं असेल तुमचं, ते तुम्हाला आत्मसात किंवा स्वीकारावंच लागेल. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं मुंबईवरती महापौर जर बसायचा झाला तर तो निश्चित किंवा त्याचा जास्त कल हा महायुतीकडे आहे. मग आता ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस नक्की शिवसेनेचा बसवतायत की भाजपाचा महापौर बसतोय, तो मराठी बसतोय की काय, या सगळ्या गोष्टी येत्या 2-3 दिवसामध्ये स्पष्ट होतील. पण ठाकरे बंधूंना महापौर बसवण्यासाठी थोडीशी कुठेतरी कसरत येताना दिसते, ती पाहायला मिळणार आहे. आणि जर कदाचित ठाकरे बंधूंचा महापौर मुंबईच्या महानगरपालिकेवरती बसला तर मग कदाचित कुठे ना कुठेतरी मराठी माणूस एकवटलाय, तो एक आहे, तो शब्दाला जागतोय, त्याला मुंबईतली परिस्थिती माहिती आहे किंवा तो आता काहीतरी पेटून उठलाय निवडणुकीमध्ये, त्याचा रोष दाखवतोय, या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. आणि फक्त रोष दाखवून गरजेचा नाहीये, तर मग पुढच्या 5 वर्षामध्ये जर ठाकरे बंधूंचा महापौर आला तर मग आपण नक्की मराठी माणसाला कमबॅक करण्यासाठी, मराठी माणसाला पुन्हा एकदा नवसंजीवनी देण्यासाठी काय करतोय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बाहेर गेलेला मराठी माणूस आपण कसा आतमध्ये आणतोय, कसा आमच्या मराठी पोरांना उद्योगधंद्यांमध्ये उतरवतोय, कशा आमच्या मराठी पोरांना नोकऱ्यांमध्ये आम्ही घुसवतोय, कशा आमच्या झोपडपट्टीमधला मराठी माणूस आम्ही बिल्डिंगमध्ये घेऊन येतोय, या सगळ्या गोष्टीची तारेवरची कसरत आहे, ती या ठाकरे बंधूंना करावी लागेल. पण ते जर तरच्या सगळ्या गोष्टी आहेत. सध्या तरी वारं महायुतीच्या बाजूने वाहतंय आणि असं स्पष्ट होतंय, कारण मतदार फार मोठ्या पद्धतीचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संघटनांचा जोर महायुतीच्या बाजूने फार मोठा आहे.